नवरात्र मिरवणूक धार्मिक स्थळांजवळ व संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये, आक्षेपार्ह देखावे करू नये, सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, शासनाच्या सूचनांचा पालन करा, कायदा हातात घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला। नवरात्र महोत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटी नवरात्र महोत्सवाची पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती। त्यावेळी पोलीस आयुक्त बोलत होते। दिनांक 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे। यावेळी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी नवरात्रोत्सवात जबरदस्तीने वर्गणी मागू नये, जे स्वेच्छेने वर्गणी देतात तेवढीच वर्गणी घ्यावी। सर्व मंडळांनी आपल्या मंडळांची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करावी। उत्सव काळात सर्व मंडळांनी CCTV कॅमेऱ्याची सोय करावी। देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत। उत्सवाचे पावित्र्य राखावे। देखावे रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांकरिता स्वतंत्र रांगेची सोय करावी। प्रवेशाकरिता आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असावे। ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे। मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी। मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये। मूर्तीची देखभाल करतील याची पुरेपूर काळजी घ्यावी आदी सूचना दिल्या। यानंतर दिलीप कोल्हे, विष्णू कारंपुरी महाराज, पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्रोत्सवाचे उत्सव अध्यक्ष लोकेश नंदाल, AD प्रशांत कांबळे आदींनी मते मांडली। महापालिकेविरुद्ध तक्रारी जास्त मांडण्यात आल्या। या बैठकीस पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोराडे, डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, राजन माने, सुधीर खिराटकर व अधिकारी उपस्थित होते। आणि लोकेश साहेब लास्ट मोमेंट ला एक कन्फ्युजन होतो, ते मस्जिदचे जे करायचे होतं शेवटात प्रॉफिट नाही झाला, म्हणजे अगोदर मीटिंगला गावात क्लिअरेस्ट होतं आणि लास्ट मोमेंटला पोलीस विभागाकडून करून घेतलं। जे काय आहे अगोदर सांगितलं तर त्यानुसार आम्ही पूर्वतयारी करू। बॅनर्स, सोशल मीडिया लक्ष ठेवा। विनाकारण ते इंस्टाग्राम, फेसबुकच्या येऊन ते सोयावर काहीतरी पोस्ट करतात आणि नंतर आपला आहे इथे येऊ, तशा परिस्थिती नको। फ्लेक्स कार्डवर आपलं सहकार्य होतं, पण असा एक अल्टरनेट मार्ग म्हणून जे लॅम्प पोस्ट आहे सर्व रस्त्याच्या, लॅम्प पोस्ट अशा 2-3 छोटी बॅनर लावून घेतलं होतं। ते काल परवा 2 दिवस आमच्या अतिक्रमण पथकाने पूर्ण काढून घेतलेलं आहे। तशा आपल्या सर्वांना अपेक्षा आहे स्वच्छ शहर पाहिजे। डॉक्टर साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही शहराच्या स्वच्छता खराब केल्यानंतर कॉर्पोरेशनवर आम्ही बोट दाखवणे योग्य नाही आहे। आम्ही यावेळी जे लांब पोस्ट होतो ते फक्त काढून घेतलेले आहे, काही कुठल्या प्रकारच्या कायदेशीर कारवाईबद्दल आम्ही उचललं नाही, पण भविष्यात तेही होणार आहे। मॅडम आपण सांगितलं होतं पोरं पिऊन येतात म्हणून मंदिरात, ऐकायलाच खूप वाईट वाटलं। ते पोरं म्हणजे कोणाचं पोरं आहेत ते बघावं लागेल। कोणीतरी एक आईचं पोरं आहे आणि ते पिऊन येतात मंदिरात। आमच्याकडून आम्ही करतो, पण ते संबंधित परिवाराकडून पण होणे आवश्यकता आहे। ते कोणी वरून खाली पडलं नाही, जे रेस्पॉन्सिबिलिटी आपला आहे तेही आम्ही करू। ते म्हणजे मंदिरात येतानाच्या एक बाजू आम्ही हे शब्द म्हणतानाच पवित्र दुर्गोत्सव म्हणतो आणि त्या दरम्यान कशा वागणूक असावे ते सर्व गोष्ट आहेत, तर आमच्याकडून आम्ही नक्की करू। आणि सगळेजण येतात त्या ठिकाणी दर्शन घेतात, तर रात्री सुद्धा सगळेजण या ठिकाणी आपला पेट्रोलिंग असतो, बंदोबस्त असतो। रुपा भवानी मंदिराला सुद्धा 24 तासांचा बंदोबस्त लागलेला असतो। याच्या व्यतिरिक्त दुर्गा होते आणि जे काही आपण मशाल आणि दुर्गा जोत तुळजापूरवरून घेऊन येतात। 2 तारखेला बरेच जण जातात, सगळे मंडळाचे कार्यकर्ते, आणि 3 तारखेला परत येतात। तर हा सगळा कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये आपल्या मिरवणुका सुद्धा असतात। 12 तारखेच्या ज्या मिरवणुका आहेत त्या 2 प्रकारे होतात। एक दुर्गा देवीच्या पण मिरवणुका असतात आणि त्याच मार्गावर आपल्या धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पण मिरवणुका असतात।
दुर्गा स्थापना जवळजवळ मागच्या वर्षी आपल्याकडे 400हून अधिक मंडळांची स्थापना झालेली होती. धर्मचक्र प्रवर्तनाच्या आपल्याकडे 46 स्थापना होत्या आणि मध्यवर्तीमध्ये ऑलमोस्ट मला वाटतं 20 ते 25 दुर्गा देवीची मंडळं सामील होती आणि 16 धर्मचक्र प्रवर्तन ची मंडळं सामील होती. तर हा सगळा कार्यक्रम यामध्येच आहे. त्याच्या व्यतिरिक्त गरबा, दांडिया याचंही आयोजन केलं जातं आणि ह्या 10 दिवसामध्ये आपण जे काही